मी आता मुगाचे पराठे बनवणार आहे, तर त्यासाठी मूग भिजवून मोड आणून घेतलेले आहेत, चांगले धुवून स्वच्छ मोड आलेले आहेत. आलं घेतले, लसूण, हिरवी मिरची, मिरची पावडर, मीठ, हळद, जिरं आणि हिंग. तसे मूग भरडून घ्यायचे, चांगले अर्धे अर्धे करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये लय बारीक नाही करायचे. असे जाड जाड भरडून घ्यायचे, लय बारीक नाही करायचं. काय करते? लसूण त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. हळद टाकायची, मिरची पावडर छोटे 2 चमचे टाकायचे, मीठ चवीपुरतं टाकायचं, हिंग, जिरं थोडंसं जास्त टाकायचं, एक मोठा 1 चमचा. याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. कोथिंबीर टाकायची थोडी. चांगलं असं घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे लाटता येतं चांगलं. असं तेल टाकून थोडंसं चांगला गोळा मऊ करून घ्यायचा. आता ह्याला 1-15 मिनिटं चांगलं भिजून द्यायचं, नंतर मग पराठे लाटायला घ्यायचं. आता आपले पीठ चांगलं भिजून तयार झालेलं आहे. आता आपण पराठे लाटून घेऊ. थोडंसं पीठ लावून लाटायचे, म्हणजे पोळपोटाला चिटकत नाही. असं घडी घातली ना म्हणजे चांगलं लेअर येतात, मग त्याकरता अशी घडी घालायची. छोटे 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 लाटायचे.